वसंत मोरे यांच्याकडून पुणे स्टेशनची पाहणी केली जात आहे। वसंत मोरे आता सध्या पाहणी करतायत। बसस्थानकाची पाहणी त्यांच्याकडे या ठिकाणी केली जात आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी संपूर्ण बस स्टँडची पाहणी करतायत। अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून जे आहे ती विचारणा करण्यात आली। काय नक्की अजून काय एक दुरावस्था पाहायला मिळते? नाही, दुरावस्था म्हणजे मी आता टॉयलेट आम्ही आल्यानंतर स्वच्छता चालू झाली। या आगारामध्ये सुद्धा आम्ही इथं अर्धा तास झालं, जसं यांना कळालं की आम्ही इथं आलोय, हे संपूर्ण आगाराची आता स्वच्छता झालेली आहे। परंतु ते काय गोष्टीच्या ज्या दारूच्या बाटल्या इतरस्त पडलेल्या होत्या ते लपवू शकले नाहीत। या ठिकाणी व्हीलचेअरची अवस्था नाहीये, व्हीलचेअरची व्यवस्था असली पाहिजे पण व्हीलचेअर नाहीये। त्यामुळे एखादा अपंग आला, प्रथमोपचार पेटी नाही, ह्या कुठल्याच गोष्टी। आता हा सगळा आराम कक्ष आहे, म्हणजे जर एसी आराम कक्ष हा एसी होता आणि याची अवस्था बघा काय आहे। हे बघा याची अवस्था बघा, हे बंद करून प्रवासी आहे। काय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली? नाही म्हणे ते कोरोना कालावधीपासून बंद केलं ते बंद केलं, कोविड मध्ये बंद केलं, तेव्हापासून हे बंदच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता तुम्ही बघा याची परिस्थिती, जर आराम करायला लोक आली त्यांनी आराम कुठं, कारण इथल्या सगळ्या बस ह्या 5-5 तासाच्या पुढच्या प्रवासाच्या बस आहेत। अगदी कुरुंदवाड असेल, कोल्हापूर आपण पाहतोय की या ठिकाणी सामान पाहायला मिळतंय। पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय की जी दुरावस्था या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सांगतायत। या ठिकाणी पाहतो की आतमध्ये अशा पद्धतीने साहेब नक्की काय आहे? आराम कक्ष आहे की नाही? हे पूर्वी काउंटर होते, आपले दादर काउंटर होतं, दादरचं काउंटर। सामान कसलं आहे याच्यामध्ये? हे असंच आपलं स्टोर, काही खराब झालेलं म्हणजे पलीकडच्या बाजूला हा पलीकडे पूर्वीच आराम कक्ष पलीकडे आहे। ते कोरोनाच्या काळात बंद झालं। आपण पाहतोय की इथले अधिकारी सांगतायत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की इथले अधिकारी म्हणतात हा बघा इथला कॅमेरा दिसतोय ना, तो पण 90 डिग्रीचा कॅमेरा दिसतोय, पण तो फक्त 360 नाहीये, तो फक्त इथंच पडतोय, तो 360 फिरतच नाही। आम्ही त्यांचं सगळं कॅमेरे पण चेक केले, अख्ख्या एवढ्या सगळ्या आगाराला फक्त 9 कॅमेरे आहेत। आणि त्या 9 कॅमेऱ्यांची सुद्धा दुरावस्था अशी की आज दिसताना तुम्हाला दिसतोय की हा 90 डिग्री, पण हा 90 डिग्री नाहीये, हा फक्त इथं 360 हा 360 नाही, हा फक्त इथं समोरच पडतोय। म्हणजे मुळात जर एखादा इथं रात्रीचा जर कोणी आलं, याचा जर काय त्यांनी वापर केला, गैरवापर केला ह्या जागेचा, तर काय होऊ शकतं? आता ही म्हणजे कॅमेरा नक्की सीसीटीव्ही किती तुम्हाला सांगण्यात आले? तिथं 9 आहे कॅमेरा। आपण पाहतोय की 9 कॅमेरा, 9 आता कार्यरत किती अधिकाऱ्यांनी काय माहिती? कार्यरत 9 चालू आहेत, 9 चालू आहेत, पण तारीख त्याच्यावरती 28 तारीख टाकलेली आहे। म्हणजे नेमकं उद्या आज काय घडलं असतं तर त्यांनी ते 29 तारीख पडली असते। हे अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? हे काय सांगितलं अधिकारी? नाही, हे सगळं बंदच आहे, बंद अवस्थेत आहे। इथं लोकांना बसायला जागा नाही, काय नाही। पाणी पिण्यासाठी एकच नळ आहे आणि 38 गाड्या आहेत इथं। 38 गाड्या म्हणजे इथं कमी पब्लिक नाहीये, जाणं येणं 38 गाड्यांचं आहे। आणि 38 गाड्यांचं जाणं येणं असताना सुद्धा इथं एक नळ, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना पिण्या, मग काय होतं, पिण्याला पाणी नसेल तर मग बिस्लरी घ्या। आज तुम्ही हे फक्त परिस्थिती दाखवताय, उद्याचं काय असणार आहे? जर हे सुधारलं, याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर मग त्यांना सांगितले आम्ही काय करणार ते। जर याच्यामध्ये 100% होणार, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सरकारी मालमत्ता आहे। कालची पण सरकारी मालमत्ता होती, पण कालचा जो प्रकार घडला ना, भविष्यात ह्या गोष्टी इथं घडू नयेत म्हणून आम्ही आज ह्या सगळ्या यशस्वी आणू। कारण बाहेर येणाऱ्या महिला असतात, त्यांना या भागाची काय माहिती नसती, कोण कुठला आहे काय माहिती नसती। जो प्रकार काल घडला तसा प्रकार घडू नये भविष्यात, त्याची काळजी आम्हाला घ्यायची आहे। त्याची काळजी घेण्यासाठी आज आम्ही इथं, उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन केला, ही मोहीम जी आहे काय सांगितलंय? काल साहेबांनीच या बाबतीमध्ये सूचना केल्यात की जेवढे एसटी स्टँड, PMPMLचे स्टँड पुण्यामध्ये आहेत ते सगळे चेक करा। त्या सगळे एसटी स्टँड आणि PMT डेपो जे असतील, स्टँड बरोबर डेपो सुद्धा चेक करायला लावलेत त्यांनी, कारण जी कालच्याला अवस्था झाली स्वारगेटची ती डेपोमध्ये झालेली आहे। तुम्ही सगळीकडे चेक करणार? नक्कीच जी सार्वजनिक सरकारी मालमत्ता आहे, जिथे नागरिकांना सोयीसुविधा मिळणं गरजेचं आहे, पण प्रशासनाच्या आणि सरकारच्या अनास्थेच्या भावनेमुळे जे नागरिक अडचणीत येतात, त्यांच्यावर संकट ओढवतात, जीच कालची घटना। इथून पुढच्या काळामध्ये ह्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं, महिलांना सुरक्षा मिळावी, प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी आमची मोहीम आहे आणि ती मोहीम पूर्णत्वाला नेणार आहे। जर हे सुधारलं नाही तर काय? काल त्याचा ट्रेलर त्यांनी बघितलेला आहे, त्यामुळे ट्रेलर दाखवणार, पिक्चर नंतर आम्ही पिक्चर दाखवणार आहोत। त्यामुळं शिवसेना एकदा एखादा विषय हातात घेतला की नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देणार आणि रिझल्ट हा नागरिकांना देणार आहे।
सुरुवातीला हे सांगा, इथली 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 परिस्थिती जी आहे ती नक्की काय आहे ते एकदा दाखवा. इथली परिस्थिती नक्की तुम्हाला काय पाहायला मिळाली? या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता की कशा प्रकारे हे बुकिंग काउंटर आहे आणि हे एसी केबिन आहे की ज्या ठिकाणी प्रवाशांना आराम करण्यासाठी, कारण ह्या इथले मी मागाशी सांगितलं इथल्या गाड्या या 5-5, 6-6 तास लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. जर एखादी आता ती महिला भगिनी जी आली होती ती उघड्यावरती बसली, ती उघड्यावरती बसल्यामुळे तिच्यावरती तो अतिप्रसंग परवा दिवशी घडला. असंच या ठिकाणी मग हे कशाला बांधले? फक्त इशारा देतात. आज फक्त इशारा देतोय. जर इशारा देऊन सुद्धा या गाड्या जर यांनी जर या आगारांच्या सुधारणा केल्या नाहीत तर मग काल गाजाभाऊनी सांगितले, काल फक्त ट्रेलर दाखवलाय, पूर्ण पिक्चर पुणे शहरामधल्या सगळ्या एसटी स्टँड आणि सगळ्या PMPML स्टँडवर झालेलं दिसेल. आपण पाहतोय की हे सगळे ठाकरे गटाचे पदाधिकारी होते, त्यांनी ही पुणे स्टेशन बस स्टँड परिसरातली आपण पाहतोय की सगळी परिस्थिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर आणतायत. मात्र ही परिस्थिती दाखवत आपण पाहतोय की पुणे बस स्टँडची नक्की अवस्था काय झालेली आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. मात्र ही जर परिस्थिती सुधारली नाही तर मग मात्र पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आपण पाहतोय की ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरापर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, टीव्ही मराठी, पुणे. पुणे बस स्थानकाची या ठिकाणी वसंत मोरेंकडनं पाहणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आता बस स्थानकांची पाहणी केली जात आहे.